कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षक, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 79वा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। माझे नाव मेघमल्हार शिवशंकर तांडे, मी की एज्युकेशन बालविकास मंदिर गुणवडी या शाळेचा 7वी अ चा विद्यार्थी। माझ्या विषयाचे नाव आहे भविष्यातील माझा देश। देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचा आपण देणं लागतो। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे उद्गार कोणताही भारतीय कधीच विसरणार नाही। आज एक शायरी आपल्या देशासाठी म्हणावीशी वाटते। गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा, चमक रहा है आसमां में मेरे देश का सितारा। हे वाक्य खरं होताना दिसत आहे। 12 डिसेंबर 2024 हा दिवस भारतीय क्रीडा क्षेत्रात सुवर्णाक्षरात लिहिला गेला। 18 वर्षाचा भारतीय युवक गुकेश डोंगराजू याने या दिवशी चीनी विश्वविजेता टिंग लिरेनला हरवून जगातील सर्वात कमी वयाचा विश्वविजेता बनला। गेल्या आठवड्यात दिव्या देशमुखच्या विश्वचषक विजयानंतर जगात भारताची मान अभिमानाने उंचावलेली आहे। सद्यस्थितीत भारताची 2 मोठी बलस्थाने आहेत, एक म्हणजे लोकशाही आणि दुसरा म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड। भारताकडे आज जगातील सर्वात मोठी तरुणाई आहे। देशात 18 ते 24 वयोगटातील लोकसंख्या ही 18 कोटीची आहे। हीच भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे। स्वामी विवेकानंदांचे उद्गार, मला तुम्ही 100 उत्साहित करून द्या आणि मी भारताचा काया पालट करेन। भारताकडे आता 18 कोटी तरुण आहेत। किती मोठी क्रांती होईल याचा आपण विचारही करू शकत नाही। 2036 मध्ये ऑलिम्पिक आयोजनाचा मान मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आतापर्यंतच्या कितीतरी खेळात आपले भारतीय खेळाडू जागतिक पातळीवर कोणाशीही मुकाबला करण्यास समर्थ आहोत हे दाखवून दिलेले आहे। लोकशाही भारतात शून्यातून उद्योग विश्व उभे करणारे नारायण मूर्ती सारखे अनेक उद्योगपती आपला व्यवसाय जागतिक पातळीवर घेऊन जात आहेत। खेड्यातून आलेला महेंद्रसिंग धोनी सारखे अनेक तरुण आज नवीन भारताचे हिरोज आहेत। सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी कशी असली तरी सामान्य माणसे यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात असा विश्वास या देशात कधी नव्हे तो निर्माण झाला। भारतीय युवा शक्ती तंत्रज्ञान व नाविन्यतेच्या माध्यमातून भारताला एक महासत्ता बनवण्यासाठी सज्ज झाली आहे। केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हे प्रकल्प हाती घेतलेले आहेत। या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताला एक उद्योग प्रधान देश बनवण्याचे उद्दिष्ट आहे। हे प्रकल्प यशस्वी होण्यासाठी भारतात एक कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी भारतात पहिल्यांदाच उच्च शिक्षणाचा संबंध हा देशाच्या आर्थिक विकासाला लावला गेला आहे। लॅबमधील संशोधन लँड पर्यंत आणण्यासाठी जर्नलमधील